आज आपण एक बटाटा वापरून मस्त अशी उपवासाची रेसिपी कशी करायची ते बघणार आहोत. नेहमीच उसळ भगर खाऊन कंटाळा येतो, त्यामुळं आपल्याला अशी वेगळी एक रेसिपी कशी करायची ते बघायचं आहे. माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथं मी एक बटाटा उकडलेला घेतलेला आहे. तर हा बटाटा आपल्याला मस्त असा किसून घ्यायचा आहे. असा किसून घेतल्यावर यामध्ये गाठी राहत नाही किंवा फोडी राहत नाहीत, त्यामुळं हे असा किसून घ्यायचा आहे. आणि हा चांगला किसून घेतल्यावर मस्त असा चोपडा झालेला आहे किंवा तुम्ही मॅश करून सुद्धा घेऊ शकता. तर आता इथं एक वाटी मी राजगिऱ्याचं पीठ घेतलेलं आहे. हे पीठ यामध्ये टाकायचं. अर्धी वाटीला कमी शेंगदाण्याचा जाडसर असा कूट घेतलेला आहे. अर्धा चमचा जिरे टाकायचे आणि 2 मिरच्या इथे ठेचून घेतलेल्या आहेत त्या टाकायच्या आहे. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि याला चिकटपणा येण्यासाठी मी इथं काय केलं तर हे साबुदाण्याचे पोहे ते बारीक मस्त मिक्सरमध्ये केलेले आहे. त्याची 1 वाटी पावडर करून घेतली, ती यामध्ये टाकायची किंवा तुम्ही अर्धी वाटी साबुदाणा बारीक करून यामध्ये टाकू शकता. त्यामुळे सुद्धा याला छान असा चिकटपणा येतो आणि याचा गोळा छान बनला जातो. तर आता मी इथं मस्त हा गोळा करून घेतलेला आहे. यामध्ये पाणी टाकायची गरज नाही. आपण जो बटाटा टाकला त्यामुळेच याला थोडं पाणी सुटते, ओलावा राहतो. तर त्यामुळं यामध्येच हे गोळा भिजून घ्यायचा आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचा. तर आता 10 मिनिटं झालेली आहे. गोळा आपला मस्त असा सेट झालेला आहे. तर आता हा गोळा घेऊन थोडा आणखी चोळून घ्यायचा. तर याची मी एक मस्त अशी मोठी पोळी करून घेणार आहे. त्यासाठी मी इथं थोडं त्यामधलंच पावडर ठेवलेली आहे, पोह्याची पावडर. तर साबुदाण्याच्या पोह्याची पावडर आहे. तर ती यावर टाकायची किंवा राजगिऱ्याचं पीठ असेल तर ते टाकायचं. तर अशा पद्धतीने यावर मी इथं पूर्ण हे पीठ टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे. थोडं बेलण्याला तेल लावायचं आणि नंतर हे लाटून घ्यायचं आहे. तर मस्त असं लाटल्या जातं, चिटकत नाही किंवा तुम्ही पॉलिथिनवर हे लाटून घेऊ शकता. लाटून झाल्यावर आपल्याला याचे मस्त असे उभे काप करून घ्यायचे आहे. तुम्हाला ज्या आकाराचे करायचे त्या आकाराचे तुम्ही काप करून घेऊ शकता. तर इथे मी असे मस्त असे उभे काप करून घेत आहे. तर थोडे असे लंबे लंबे करून घ्यायचे. तर बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला याचे काप करून घ्यायचे आहे किंवा तुम्ही चौकोनी करून घेऊ शकता किंवा त्रिकोणी करून घेऊ शकता. तर जसे हवे तुम्हाला तसे तुम्ही याचे काप करून घेऊ शकता. तर इथे पूर्ण हे काप करून झालेले आहे. तर बघू शकता मस्त अशी आपली ही एक छान रेसिपी तयार होते. बाजूचे काठ व्यवस्थित आले नाहीत तर ते वेगळे काढायचे आणि नंतर लाटून त्याचे काप करून घ्यायचे आहे. तर आता हे सर्व आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे. जाड पातळ जसे हवे तुम्हाला तसे करून घेऊ शकता. मी अशा पद्धतीने जाडसर ठेवलेले आहे. तर आता हे सर्व आपण तळून घेऊयात. तर मस्त असे व्यवस्थित आपले काप तळून घ्यायचे. तर इथं मी गॅसवर कढई ठेवून तेल गरम करून घेतलेलं आहे. यामध्ये हे सर्व टाकून मस्त लालसर होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे आहे. अगदी मस्त ही रेसिपी एकदम कुरकुरीत तयार होते किंवा तुम्ही याच्या पुऱ्यासुद्धा करून घेऊ शकता. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही याचे काप किंवा पुऱ्या स्नॅक्स करू शकता. तर खूप मस्त होतात. तर असे हे उपासाचे आपले हे काप तयार झाले. खूप मस्त लागतात हे. तर बघू शकता अगदी लालसर रंगावर इथे मी तळून घेतलेले आहे. अशाच पद्धतीने पूर्ण तळून घ्यायचे आहे. तर इथं मी हे सर्व पदार्थ तळून घेतलेला आहे. तर असा तुम्ही उपवासाला करून खाऊ शकता. खूप छान टेस्टी लागतो. नेहमी उसळ भगर खाऊन कंटाळा येतो तेव्हा तुम्ही असे हे करून खाऊ शकता. काहीतरी वेगळी रेसिपी असल्यासारखं सर्वजण आवडीने खातील. तर बघू शकता किती मस्त असे कुरकुरीत झालेले आहे. तर अशा पद्धतीची तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.